नमस्कार. आज आपण नवरात्रीत कन्यापूजन का करतात व कसे करतात ते बघणार आहोत. नवरात्रीत कुमारिकांना फार महत्त्व आहे. त्यांना कुवारीनही म्हणतात. एका कुमारिकेला जेवू घातले तर 10 सवाशिणींना जेवू घातल्याचे पुण्य आहे. वय वर्ष 2 पासून 10 पर्यंतच्या मुलींना कुमारिका म्हणतात. देवी भागवत पुराणानुसार वयाप्रमाणे त्यांना कितव्या वर्षी कुमारिका ही देवीच्या कोणत्या रूपात असते आणि तिचे पूजन केले असता काय फळ मिळते ते बघू. 2 वर्षाची कन्या कुमारी म्हणून ओळखली जाते. हिचे पूजन केले असता दारिद्र्य दूर होते. 3 वर्षाची कन्या त्रिमूर्ती रूपात असते. हिचे पूजन केल्याने सुख समृद्धी नांदते. 4 वर्षाची कन्या कल्याणी रूपात असते. हिचे पूजन केले असता कल्याण होते. 5 वर्षाची कन्या रोहिणी रूपात असते. हिचे पूजन केले असता ती रोगमुक्त ठेवते. 6 वर्षाची कन्या कालिका रूपात असते. हिचे पूजन केल्याने शत्रूंचा नाश होतो. 7 वर्षाची कन्या चंडिका रूपात असते. हिचे पूजन केल्यास ऐश्वर्य प्रदान करते. 8 वर्षाची कन्या शांभवी या रूपात असते. हिचे पूजन केल्यास दुःख दूर होते. 9 वर्षाची कन्या दुर्गा देवीच्या रूपात असते. हिचे पूजन केल्याने परलोकात सुख मिळते. आणि 10 वर्षाची कन्या सुभद्रा रूपात असते. ही आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करते. नवरात्रीत कन्यापूजनाला खूप महत्त्व आहे. नवरात्रीत प्रत्येक दिवस शुभ मानला गेला आहे. तर नवरात्रीत जमेल त्या दिवशी किंवा अष्टमी किंवा नवमीला कन्यापूजन करणे सर्वात श्रेष्ठ असते. कुमारिका पूजन कसे करावे? कुमारिका घरी आल्यावर त्यांना देवीचे रूप मानून त्यांचे मनोभावे स्वागत करावे. पाय धुवून त्यावर कुंकू लावावे. स्वच्छ आसनावर बसवावे. कपाळावर कुंकू लावून त्यांच्या आवडीप्रमाणे गोडधोडाचे जेवण करावे किंवा प्रसाद म्हणून खीर, पुरी, शिरा म्हणून नैवेद्य दाखवावे. यथाशक्ती कुमारिकांना गजरा, दक्षिणा आणि भेटवस्तू द्यावी. आपल्या इच्छाशक्तीप्रमाणे कुमारिकांचे पूजन करावे. त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घ्यावा. जमत नसल्यास एका कुमारिकेचे पूजन केले तरी फळ प्राप्त होते. जाणून घेऊया किती कुमारिका पूजन केल्यास काय फळ मिळते. एका कुमारिकेचे पूजन केल्यास ऐश्वर्य प्राप्ती होते. 2 कुमारिकांचे पूजन केल्यास मोक्ष प्राप्त होते. 3 कुमारिकांचे पूजन केल्यास अर्थ धन प्राप्त होते. 4 कुमारिकांची पूजा केल्यास राज्यपद प्राप्त होते. 5 कुमारिकांची पूजा केल्यास विद्या प्राप्त होते. 6 कुमारिकांची पूजा केल्यास षटकर्मसिद्धी प्राप्त होते. 7 कुमारिकांची पूजा केल्याने राज्य प्राप्त होते. 8 कुमारिकांची पूजा केल्याने संपत्ती प्राप्त होते. 9 कुमारिका पूजनाने पृथ्वीचे राज्य प्राप्त होते. नवरात्रीत कन्यापूजनाचे महत्त्व आहे. परंतु केवळ कन्या पूजल्याने पूजा पूर्ण मानली जाणार नाही जोपर्यंत त्यात एक मुलगा सामील नसेल. बटूक म्हणून याची पूजा करावी. प्रत्येक देवीच्या मंदिरात सुरक्षेसाठी महादेवाने आपल्या रूपात भैरव यांना स्थान दिले आहे. देवीचे शक्तिपीठ स्थापित करण्यासाठी महादेव स्वतः पृथ्वीवर आले होते. जिथे जिथे सतीचे अंग पडले तेथे तेथे शक्तिपीठांची स्थापना झाली. तसेच महादेवाने आपल्या स्वरूपात भैरव यांना प्रत्येक दरबारात तैनात केले. भैरव पूजा केल्याविना देवीची पूजा अपुरी राहते. या कारणामुळे कन्याभोज आयोजित करताना 9 कुमारिकांसह एक मुंजा मुलगा असणे शुभ मानले गेले आहे. याचा अर्थ असा की आपण केलेल्या पूजनाचे फळ सुरक्षित आहे. देवीच्या पूजेचं फळ वाईट नजरेपासून वाचावे अशी इच्छा असल्यास कुमारिकांसोबत मुंजालाही भोजनास आमंत्रण द्यावे आणि यथाशक्ती पूजन करावे. प्रकारे आज आपण नवरात्रीतील कन्यापूजनाबद्दल माहिती बघितली. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि पुढील नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.